विद्याप्रसारक मंडळाच्या 90 वर्ष पूर्ती निमित्त आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित सर्व रसिकांचं आणि विद्याप्रसारक मंडळाच्या सर्व हितचिंतकांचं विद्याप्रसारक मंडळाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। विद्याप्रसारक मंडळाचे सर्व विश्वस्त या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्याचबरोबर आज या कार्यक्रमासाठी आम्ही खास निमंत्रित केलेले मान्यवर आणि आपण सारे या विद्याप्रसारक मंडळाच्या परिवाराचे सदस्य आजच्या या 90 वर्ष पूर्ती कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहात। तुम्हा सर्वांचं आणि या सर्व विश्वस्त मंडळाचं मनपूर्वक स्वागत। एकदा आपणच आपल्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया। उपस्थित सर्व विश्वस्तांचं मनपूर्वक स्वागत। त्यांना विनंती आहे कृपया आपण आसनस्थ व्हावं। विद्याप्रसारक मंडळ म्हणजे ठाण्यातील बेडेकर शाळा आणि जोशी बेडेकर महाविद्यालय अशी अगदी थोडक्यात तमाम ठाणेकरांना ओळख आहे। पण ही आजची ओळख आहे। 90 वर्ष पूर्ण होत असताना आपण जर 90 वर्ष मागे गेलो तर तेव्हा या ठाण्याचं नामकरण ठाणे असं झालेलं नसून ते श्रीस्थानक म्हणून ओळखलं जात होतं। अशा या श्रीस्थानकामध्ये 7 एप्रिल 1932 रोजी गुढीपाडव्याच्या शुभदिनी कैलासवासी त्रिंबक रघुनाथ घाणेकर या निवृत्त शिक्षकाने नौपाड्याच्या ब्राह्मण सोसायटीतल्या कैलासवासी रामभाऊ सहस्रबुद्धे यांच्या वाड्यात 5 मुलं जमवून सुरू केलेली प्राथमिक शाळा म्हणजे आजच्या विद्याप्रसारक मंडळाचं उगमस्थान होतं हे सांगितलं तर अनेकांना सुखद आश्चर्य वाटेल। 1 ऑगस्ट 1935 साली स्थापन झालेल्या विद्याप्रसारक मंडळाची रजिस्टर मराठी खाजगी शाळा एका गोठ्यात भरत होती ही देखील खरंच एक दंतकथा म्हणून आज सांगितली जाते। ओल असलेल्या जमिनीवर फळीवर मुलं बसलेली असायची आणि या मुलांमध्येच या विद्याप्रसारक मंडळाची धुरा ज्यांनी पुढे 39 वर्ष समर्थपणे सांभाळली ते डॉक्टर वाना बेडेकरांची सुकन्यासुद्धा त्याच मुलांमध्ये बसत होती जिचं नाव होतं शैला। हे सारं विदारक चित्र पाहिल्यानंतर डॉक्टर वाना बेडेकरांना असं मनापासून वाटलं की यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मग त्यांनी ठाण्यातील तत्कालीन थोर नागरिकांना एकत्र करून या ठिकाणी या दलदलीच्या जागेतून एका पक्क्या वास्तूमध्ये या मुलांचं स्थलांतर व्हावं या दृष्टिकोनातून मेहनत घेतली आणि मग 1 ऑगस्ट 1935 रोजी सुरू झालेली विद्याप्रसारक मंडळाची धुरा 1 ऑगस्ट 1957 रोजी त्याचं पुनरुज्जीवन करून डॉक्टर वाना बेडेकर यांनी समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलली आणि मग या पुनर्रचित विद्याप्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष झाले। 25 जानेवारी 1969 या शुभदिनी विद्याप्रसारक मंडळाच्या कला महाविद्यालयाचा म्हणजे KG जोशी कॉलेज ऑफ आर्ट्स प्रथम इमारतीचा शिलान्यास तत्कालीन महसूल मंत्री माननीय बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते झाला आणि 7 जून 1969 या दिवशी कॉलेज पटावर 600 विद्यार्थ्यांनी आपली नावं नोंदवली। 26 जानेवारीला पहिल्या इमारतीचा कोनशिलान्यास झाला आणि 7 जूनला 600 विद्यार्थी वर्गात बसून आपला अभ्यासक्रम त्यांनी सुरू केला। हे आकडेवारी मी एवढ्यासाठी सांगितली की ज्या कॅम्पसमध्ये आत्ता आपण बसलोय तिथल्या इमारतींचं भूमिपूजन शिलान्यास आणि त्यानंतर प्रत्यक्ष इमारत पूर्ण झाल्यानंतर त्याचं लोकार्पण म्हणजे विद्यार्थीपण असं आपण म्हणू हे इतक्या झपाट्याने झालं की खऱ्या अर्थानं सर्वांनी मिळून तत्कालीन तमाम ठाणेकरांनी हे महाविद्यालय इथं व्हावं यासाठी स्वतःहून आपलं योगदान ठेवलं होतं आणि म्हणूनच या 90 वर्षांचा लेखाजोखा मांडताना या वर्धिष्णू अशा विद्याप्रसारक मंडळामध्ये तुम्हा सर्वांचंही तितकंच मोलाचं योगदान आहे। आज अनेक हितचिंतक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर विद्याप्रसारक मंडळाच्या शाळेमध्ये असेल किंवा महाविद्यालयामध्ये शिकून बाहेर गेलेले विद्यार्थी त्यांचे पालक आणि आज या महाविद्यालयामध्ये आणि शाळांमध्ये शिकत असणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक या सर्वांना या 90 वर्ष पूर्तीच्या निमित्तानं आम्ही आमंत्रित केलं होतं। आज उपस्थित तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विद्याप्रसारक मंडळाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। जरी ही काही आकडेवारी मी आपल्याला सांगितली असली तरीसुद्धा हा 90 वर्षांचा लेखाजोखा
प्रत्यक्ष पाहण्याची संधी तुम्हाला या निमित्तानं आम्ही देऊ इच्छितो आणि म्हणून विनंती आहे की या निमित्तानं तयार केलेली चित्रफीत आपण सर्वांनी सुरुवातीला पाहावी. एबी प्लीज. ठाणे एकेकाळी फक्त तलावांचा आणि किल्ल्यांचा प्रदेश म्हणून ओळखला जात असे. ज्या शहराने एकेकाळी ज्ञानासाठी मुंबईच्या दिशेने धावणारी थकलेली पावले पाहिली, त्याच भूमीला शिक्षण नगरी बनवणाऱ्या एका अलौकिक ज्ञानपर्वाची ही कहाणी आहे. हा प्रवास सुरू झाला एकाच ध्येयावर. गरीब शिक्षणाकडे येऊ शकत नाही, तर शिक्षण त्यांच्याकडे गेलं पाहिजे. अगदी याच ध्येय वाक्यावर, याच तत्वावर सुरू झालेल्या डॉक्टर वासुदेव नारायण बेडेकर यांच्या ज्ञानपर्वाची ही गोष्ट. गेली 90 वर्षे ज्ञानाचा प्रसार करण्यामध्ये अग्रेसर असणारं विद्या प्रसारक मंडळ आज ठाण्यात शिक्षणाची अखंडित ज्ञानगंगा वाहत ठेवत आहे. ज्ञानाचं बीजारोपण. सन 1932 मध्ये 7 एप्रिल गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शिक्षणतज्ञ घाणेकर गुरुजींनी अवघ्या 5 मुलांना सोबत घेऊन श्री सहस्त्रबुद्धे यांच्या वाड्यात वर्ग सुरू केला. हा वर्ग भव्य इमारतीत नव्हता. कधी चाळीमध्ये भरायचा, तर कधी अगदी गाईच्या गोठ्यातही ज्ञानाचा दिवा लागायचा. घाणेकर गुरुजींची ही शाळा मोठी होत गेल्यामुळे त्यांनी ही शाळा एखाद्या संस्थेकडे वर्ग करावी अशी विनंती स्थानिक शिक्षणप्रेमींना केली. श्री भाऊसाहेब पेंडसे, श्री धो वा टिल्लू यांना तो मुद्दा पटला आणि त्यांनी श्री भाऊसाहेब साठे यांच्या अध्यक्षतेखाली विद्या प्रसारक मंडळाची 1 ऑगस्ट 1935 रोजी स्थापना केली. त्यांच्यासोबत श्री लक्ष्मण कर्वे, नारायण वैद्य, तात्यासाहेब फडके ही मंडळी कार्यरत होती. पुढे ती शाळा सरकार दरबारी रजिस्टर्ड खाजगी मराठी शाळा म्हणून श्री भार्गव कृष्णा गोखले यांच्या चाळीत चालवली गेली. आपल्या कन्येला गोठ्यामध्ये भरलेल्या शाळेत पाहून डॉक्टर वा. बेडेकरांना खंत वाटली. ही खंत त्यांनी तत्कालीन VPMच्या विश्वस्तांना व्यक्त केली. ते शाळा थोडी वाढायला लागली म्हणून शेवटी तिथे जागा नव्हती, म्हणून त्यांचे वर्ग काही गोठ्यात भरायचे. आणि ती अपंग असल्यामुळे बाई होती एक घरी घेऊन जायला आणि आणायला, पण ती त्यावेळी आली नव्हती. म्हणून दवाखान्यामध्ये कोणी सांगायला आले की बा ती जी बाई आलेली नाही, ती तिथेच बसली आहे. म्हणून वडील त्यावेळेला आले आणि शाळा ती होती, पण ते म्हणाले ती कुठे बसली आहे? ते म्हणाले ते गोठ्यात बसली. आणि गोठ्यात बसले म्हणजे काय कळे ना. तर म्हणे चला हरकत नाही, बघू कुठे आहे. तिथनं घेऊन गेले आणि ते म्हणाले गोठ्यात म्हणजे का? तर म्हणाले तिचा वर्ग इथेच भरतो कधी कधी. तर तो त्यांचा अनुभव आणि हा खरंच फार महत्त्वाचा होता. त्यानंतर मंडळांनीच डॉक्टर वा. बेडेकरांना ही शाळा चालवण्याचे आव्हान केले आणि 29 सप्टेंबर 1957च्या दसऱ्याच्या दिवशी डॉक्टर बेडेकरांनी या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा आपल्या हाती घेतली. त्याचबरोबर श्री गुणाकार जोशी, श्री धो वा टिल्लू, त्र्यमो फडके, मा. पाटील, पी. सावळाराम, मो. दी. पराडकर, वी. रा. परांजपे, R.A. कुलकर्णी, दी. पु. आठवले ही मंडळी त्यांना साथ देत होती. याच प्रेरणेतून जन्म झाला डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर मराठी माध्यम शाळा. डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर ही केवळ एक शाळा नसून ती विद्या प्रसारक मंडळाच्या संपूर्ण 90 वर्षांच्या ज्ञानयात्रेचा पवित्र प्रेरणास्त्रोत आहे. या शाळेने ठाण्यातील स्थानिक आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याचे मूळ उद्दिष्ट पूर्ण केले. डॉक्टर बेडेकर विद्या मंदिरानेच विद्या प्रसारक मंडळाला शिक्षणाच्या क्षेत्रात खंबीर पाया दिला आणि संस्थेच्या विशाल विस्तारासाठी मार्ग मोकळा केला. 60च्या दशकात ठाणं वाढत होतं, पण उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये नव्हती. तेव्हा हजारो विद्यार्थ्यांना दररोज मुंबई लोकलचा असह्य गर्दीचा भार सहन करावा लागे. हे शारीरिक आणि आर्थिक ओझं डॉक्टर बेडेकर यांनी पाहिले आणि त्यांनी ज्ञानाची मशाल हाती घेतली. डॉक्टर बेडेकरांच्या याच तळमळीमुळे 1960च्या दशकात महाराष्ट्र सरकारने खारफुटीच्या खाडीजवळची जमीन
विद्याप्रसारक मंडळाला उपलब्ध करून दिली. ही जमीन ज्ञानपर्व उभारण्यासाठी ज्ञानाचं बेट ठरली. पण हे भव्य महाविद्यालय उभारणं सोपं नव्हतं. यासाठी त्यांनी आपल्या सासऱ्यांकडून आर्थिक मदत मिळवली. इतकंच नव्हे तर या ज्ञानयज्ञात डॉक्टर बेडेकर यांच्या आईने आपले स्वतःचे सोन्याचे दागिने देऊ केले. चांगल्या कामासाठी लोक धावून येतात याची प्रचिती त्यांना आली जेव्हा गोव्याचे मुख्यमंत्री BN बांदोडकर यांनीही मोलाची आर्थिक मदत केली. ठाणेकरांना कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा 3 मुख्य ज्ञानशाखांची महाविद्यालये एकाच वेळी उपलब्ध झाली. KG जोशी कॉलेज ऑफ आर्ट्स, NG बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्स, BN बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स. त्यानंतर 1972 मध्ये लॉ कॉलेज आणि 1973 मध्ये औद्योगिक व्यवस्थापन संस्थेची म्हणजेच सध्याचे ब्रिम्स याची निर्मिती झाली. विद्याप्रसारक मंडळाने मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा पाया मजबूत केला. पण काळानुसार ठाण्यातील पालकांची मागणी बदलत होती. शैक्षणिक गरजांमध्ये होत असलेल्या बदलांना प्रतिसाद देत विद्याप्रसारक मंडळाने दूरदृष्टी दाखवली. सन 1975 मध्ये सौ A.K. जोशी इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना झाली. ही शाळा म्हणजे इंग्रजी माध्यमातील आधुनिक शिक्षणाच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी विद्याप्रसारक मंडळाने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल होतं. या शाळेने विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धांसाठी एक नवीन प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. गुणवत्ता आणि आधुनिक शिक्षण पद्धतीचा समन्वय साधत सौ A.K. जोशी स्कूलने अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले. आज ही शाळा विद्याप्रसारक मंडळाच्या इतर शिक्षण संस्थांच्या सोबतीने ठाण्यातील बालकांच्या उज्ज्वल भविष्याची निर्मिती करत आहेत. विद्याप्रसारक मंडळाने हे ओळखले की शिक्षणाची गरज केवळ पदवीपर्यंत थांबणारी नाही. म्हणून 1983 मध्ये सुरू झाले स्वयंअर्थ सहाय्यित VPM पॉलिटेक्निक. हे पॉलिटेक्निक तांत्रिक आणि उपयोजित शिक्षणाचे केंद्र ठरले. आज येथे कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सारखे आधुनिक अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. इथे केवळ शिक्षण नाही तर गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रम, राष्ट्रीय परिषद आणि मूल्यवर्धित कार्यक्रमांवर भर दिला जातो. थोडक्यात VPM पॉलिटेक्निक म्हणजे शिक्षण आणि बदलत्या उद्योगाच्या गरजांना जोडणारा एक मजबूत पूल आहे. ठाणे शहराची मूलभूत गरज भागवून विद्याप्रसारक मंडळ थांबलं नाही, तर हे ज्ञान फक्त शहरातच नव्हे तर गाव खेड्यातही पोहोचायला हवं. विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर वासुदेव नारायण बेडेकर यांची तीव्र इच्छा होती की कोकण सारख्या ग्रामीण भागातही उच्च शिक्षण पोहोचावे. हीच तळमळ त्यांनी त्यांचे सुपुत्र डॉक्टर विजय बेडेकर यांच्याकडे व्यक्त केली होती. डॉक्टर वासुदेव नारायण बेडेकर यांच्या याच आकांक्षेचा मान ठेवून डॉक्टर विजय बेडेकर यांनी 2007 मध्ये कोकणात महाविद्यालय उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार 2008 मध्ये रत्नागिरीच्या वेळणेश्वर येथे बांधकाम सुरू झाले आणि अथक परिश्रमानंतर 2012 मध्ये महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले आणि त्यानंतर 2009 मध्येच डॉक्टर विजय बेडेकर यांच्या नेतृत्वात लंडन मध्ये स्थापना केली VPM's लंडन अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च. हे मंडळाने परदेशातील उचललेले पहिले पाऊल. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर मुलांचा सर्वांगीण विकास देखील तितकाच गरजेचा आहे. NCC आणि NSSच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, शिस्त आणि देशसेवेची भावना रुजवली जाते. या उपक्रमांद्वारे विद्यार्थी सामाजिक भान जपत सेवा प्रकल्पांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन जबाबदार नागरिक बनतात. अतुल्य सेल हा विद्याप्रसारक मंडळाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या सेलमुळे त्यांना सन्मानाने शिक्षण घेता येते आणि आत्मविश्वासाने स्वतःचा विकास साधता येतो.
गंधर्व आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव हा विद्या प्रसारक मंडळाच्या सांस्कृतिक कॅलेंडर मधील सर्वात मोठा सोहळा असतो. येथे संगीत, नृत्य, नाट्य आणि ललित कलांचा एक अद्भुत संगम पाहायला मिळतो. विविध नाट्य स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला आणि रंगमंचीय सादरीकरणाला एक मजबूत व्यासपीठ मिळते. हा सांस्कृतिक वारसा विद्या प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व अधिक समृद्ध बनवतो. विद्या प्रसारक मंडळ आणि लेनोटफ हे खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवतं, जिथे क्रिकेट, फुटबॉल आणि इतर खेळांसाठी उत्तम सोयी आहेत. आधुनिक खेळांची गरज ओळखून पिकल बॉल सारख्या नवीन खेळांसाठी देखील इथे विशेष कोर्ट उपलब्ध आहेत. खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते आणि त्यांना सातत्याने विशेष प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळते. शिक्षण हे तळ्यातल्या पाण्यासारखे नसून वाहत्या झऱ्यासारखे असते. अशीच दूरदृष्टी ठेवत विद्या प्रसारक मंडळाने आपले ज्ञानपंख अजून प्रसारित करत डॉक्टर V.N. बेडेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ब्रिम्स सुरू केले. त्यावेळी ठाणे इंडस्ट्रियल हब होता आणि परत सांगितलं ना, ही संकल्पना ही सुद्धा आधुनिक आहे. मॅनेजमेंट ही संकल्पना, आणि त्या दृष्टीने त्याची प्रगती करायची असेल तर मॅनेजमेंट हा कॉम्पोनंट त्याच्यामध्ये यायलाच हवा, हे तत्कालीन यांना कळलं. तर बाबांकडे त्यावेळी काही इथले लोक होते, ते म्हणाले बाबा मॅनेजमेंट महाविद्यालय ठाण्याला नाही आहे. पण तसं आकलन बाकी कोणाला होत नव्हतं की बाबा मॅनेजमेंट हे काय वेगळं महाविद्यालय असू शकतं. मुंबईत ही मोजकंच कॉलेजेस होती त्यावेळेला, आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी आग्रह धरला आणि मग वडिलांनी त्याला प्रोत्साहन दिलं आणि आपण कॉलेज चालू करू आपल्या ह्याच्यामध्ये, म्हणून हे कॉलेज त्यावेळी चालू झालं. विद्या प्रसारक मंडळाने आजवरच्या गुणवत्तेमुळे नॅक A ग्रेड मिळवली आहे. विद्या प्रसारक मंडळाने ठरवलं आहे की आधुनिक तंत्रज्ञान आणि काळानुसार होणारे बदल जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यासोबत सुसंगत राहायचं आहे. काळानुसार प्रगती तर झपाट्याने होते आहे. म्हणजे आता सध्या AI चा जमाना आहे. तर मला आठवतं विद्या प्रसारक मंडळाने फायबर ऑप्टिक केबल आणि इंटरनेटची सोय ही 25 वर्षापूर्वी दिली होती. मला असं वाटतं ठाण्यामध्ये आणि या परिसरामध्ये विद्या प्रसारक मंडळ हा पहिलं असं एज्युकेशन इन्स्टिट्यूट असेल ज्यांनी मुलांना फ्री वायफाय दिलं होतं, आणि फायबर ऑप्टिक केबल जी घातली होती ही 25 वर्षापूर्वी विद्या प्रसारक मंडळाने घातलेली आहे. त्याचप्रमाणे AI आणि फ्युचरिस्टिक जे बघणं आहे त्याच्या बाबतीत आमचा प्रयत्न चालूच आहे. नवीन जी सॉफ्टवेअर्स घ्यायची असतात ती आम्ही घेतो. आमचे डाटाबेसेस हे सगळे सुधारणार आहेत. म्हणून पुढचे काळ असा आहे की झपाट्याने जो बदल होतोय त्या बदलाला आम्ही अतिशय सक्षमपणे चॅलेंज घेऊन सामोरं जातोय, आणि आतापर्यंत जसा सक्सेस आम्हाला मिळालेला आहे त्याच्या पुढे तो मिळणार आहे याची मला खात्री आहे. सन 2025 मध्ये विद्या प्रसारक मंडळाने आपली 90व्या वर्षाची वाटचाल पूर्ण केली आहे. पुढील 10 वर्षांमध्ये ही संस्था 100व्या वर्षाकडे वाटचाल करत आहे. ही शतकपूर्ती केवळ आकडा नव्हे तर आत्मविश्वासाचे, दूरदृष्टीचे आणि समाज समर्पणाचे प्रतीक आहे. पाच विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे आणि भविष्यात देखील अखंडितपणे सुरूच राहील. थोडक्यात काय तर विद्या प्रसारक मंडळ हे शिक्षण क्षेत्रातील कुबेर आहे, जिथे ज्ञान प्रसार अखंडितपणे सुरूच राहणार आहे. विद्या प्रसारक मंडळाची खरी शक्ती त्याच्या 1000हून अधिक समर्पित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये दडलेली आहे. अभ्यासाचे अध्यापन करणारे शिक्षक असोत किंवा संस्थेची प्रशासकीय बाजू सांभाळणारे शिक्षकेतर कर्मचारी, प्रत्येक जण एकाच ध्येयाने प्रेरित आहेत. टेनॅसिटी, एक्सलन्स, आधारस्तंभ, क्वालिटी, ज्ञान मंदिर आहे. ग्रोथ, ज्ञानरूपी दिवा, ऊर्जस्वल, कॉन्स्टंट प्रोग्रेसिव्ह चेंज, दर्जेदार शिक्षण देणारी व्यवस्था. हा विशाल परिवार एका संघशक्तीने विद्या प्रसारक मंडळाच्या ज्ञान प्रसाराच्या कार्यासाठी अविरतपणे आणि अखंडितपणे योगदान देत आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळेच विद्या प्रसारक मंडळाचे ज्ञानपर्व गेली 90 वर्षे यशस्वीपणे सुरू आहे. त्यांच्या निस्वार्थ कार्यामुळेच
विद्याप्रसारक मंडळ विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची निर्मिती सहजतेने आणि प्रभावीपणे करू शकते. मी आज तुम्हाला सर्वांना विद्याप्रसारक मंडळाला कोणी घडवलं हे सांगितलं, पण माझी ओळख करून द्यायचीच राहिली. मी विद्याप्रसारक मंडळ. प्रज्वलितो ज्ञानमयः प्रदीपः या ध्येय वाक्यानं विद्याप्रसारक मंडळाची ही 90 वर्षांची वाटचाल सुरू आहे. आणि अर्थातच सांगायला या गोष्टीचा सानंद अभिमान वाटतो की अवघ्या 10 वर्षात आपण पुन्हा सारे भेटणार आहोत ते शतकपूर्ती महोत्सवासाठी. त्यामुळं शतकाकडे वाटचाल करणाऱ्या या विद्याप्रसारक मंडळाच्या आजच्या 90 वर्ष पूर्तीच्या या स्नेह मेळाव्याला उपस्थित तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज या ठिकाणी उपस्थित सर्व विश्वस्त आणि कार्यकारिणी सदस्य सर्वांना व्यासपीठावर येण्याची विनंती आहे. डॉक्टर विजय वासुदेव बेडेकर, विश्वस्त आणि कार्याध्यक्ष विद्याप्रसारक मंडळ, त्याचबरोबर सौभाग्यवती सुमेधा विजय बेडेकर, आपणा दोघांनाही विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर श्रीमान उत्तम भास्कर जोशी, विश्वस्त आणि सहकार्यवाह विद्याप्रसारक मंडळ, विद्याप्रसारक मंडळाच्या कार्यकारिणी सभासद श्रीमती अल्पना अशोक बापट, विश्वस्त शरद विठ्ठल वेंगुर्लेकर, कार्यवाह अभय वामन मराठे, विश्वस्त आणि कार्यकारिणी सभासद डॉक्टर महेश विजय बेडेकर, कार्यकारिणी सभासद डॉक्टर आनंद विजय बेडेकर, कार्यकारिणी सभासद श्रीमान अनिरुद्ध चिंतामण जोशी, विद्याप्रसारक मंडळ ठाणेचे प्रबंधक CA रवींद्र रघुनाथ रसाळ, त्याचबरोबर कार्यकारिणी सभासद दिलीप गुणाकर जोशी आणि कार्यकारिणी सभासद संतोष उत्तम जोशी. सर्वांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यावं आणि आसनस्थ व्हावं. विद्याप्रसारक मंडळाच्या 90 वर्षांची वाटचाल आपण पाहिली आणि या 90 वर्षांमध्ये डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर मराठी मीडियम स्कूल जे 1958 साली सुरू झालं, तिथून सुरू झालेली वाटचाल 2012 साली महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वेळणेश्वर इथपर्यंत पोचलं आणि तिथून पुन्हा 2024मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीज अँड पॉलिसी इव्हॅल्युएशन आणि इंजिनिअरिंग कॉलेज ठाणे या टप्प्यापर्यंत ही विद्याप्रसारक मंडळाची शैक्षणिक क्षेत्रातली घोडदौड सातत्यानं सुरू आहे. नवे नवे उपक्रम विद्याप्रसारक मंडळ राबवत आहे आणि या चित्रफितीमध्ये म्हटल्याप्रमाणे शिक्षणासाठी विद्यार्थी जर संस्थेकडे येत नसतील तर संस्थेने विद्यार्थ्यांपर्यंत जाणं ही काळाची गरज आज ओळखली गेली. पण डॉक्टर वाना बेडेकर आणि तेव्हाच्या सर्व विश्वस्तांनी ही आधीच ओळखली होती. हे त्या सर्वांचं द्रष्टेपण या 90 वर्षांच्या वाटचालीचा कणा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजच्या या 90 वर्ष पूर्तीच्या समारंभाचा प्रारंभ आपण अर्थातच दीप प्रज्वलनानं करणार आहोत. डॉक्टर वाना बेडेकर यांची प्रतिमा या ठिकाणी आहे आणि या सरस्वतीच्या प्रांगणामध्ये आपण आहोत, त्यामुळे अर्थातच सरस्वती मातेची तसबीरही आहे. या दोघांचे आशीर्वाद घेऊन दीप प्रज्वलनानं आजच्या या कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आहे. दीप प्रज्वलनासाठी या ठिकाणी विनंती आहे डॉक्टर विजय बेडेकर, सौभाग्यवती सुमेधा विजय बेडेकर, त्याचबरोबर श्रीमान शरद वेंगुर्लेकर, श्रीमान उत्तम जोशी, श्रीमान अभय मराठे आणि श्रीमती अल्पना बापट. आपण कृपया दीप प्रज्वलनामध्ये सहभागी व्हावं. या ठिकाणी निधी खाडीलकर याच महाविद्यालयामध्ये TY BA शिकणारी विद्यार्थिनी आपणा सर्वांसमोर सरस्वती वंदना सादर करते. एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी वाजवूया. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधिकन्यके विद्याधरे वागीश्वरी, वागीश्वरी, जय शारदे
चंद्रमा ज्योत्स्ने परी कांते तुझी मुखरम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनी उजळे तुझ्या हास्यातुनी चारी युगांची पौर्णिमा तुझी कृपेचे चांदणे तुझी कृपेचे चांदणे नितवर्षु दे अमुच्या शिरी नितवर्षु दे अमुच्या शिरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी. याच कॅम्पसमध्ये कला विद्यालयात शिकणारी ही निधी खाडीलकर TYBL आहे. एकदा जोरदार टाळ्या निधीसाठी. अदिती घैसास यांच्याकडे ती गायनाचं शिक्षण घेते आणि महाविद्यालयीन विविध स्पर्धा आणि आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिकं तिनं आपल्या महाविद्यालयासाठी आणि स्वतःसाठी जिंकलेली आहेत. अशी निधी सध्या बक्षिसांचा निधी गोळा करते. भविष्यात तुला सुरांचा निधी लाभेल असा या सर्वांचा आशीर्वाद आहे. धन्यवाद. यानंतर आपण या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं सर्वात प्रथम स्वागत करू. आज या 90 वर्ष पूर्ती निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे डॉक्टर विजय वासुदेव बेडेकर, विद्याप्रसारक मंडळाचे विश्वस्त आणि कार्याध्यक्ष, त्याचबरोबर सौभाग्यवती सुमेधा विजय बेडेकर, या दोघांचंही मनःपूर्वक स्वागत. KG जोशी कला महाविद्यालय आणि NG बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक यांना विनंती आहे आपण डॉक्टर विजय बेडेकर आणि सौभाग्यवती सुमेधा बेडेकर या दाम्पत्याचं स्वागत करावं. स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळत असताना वडिलांनी निर्माण केलेल्या या शैक्षणिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देत त्यांनी ज्या पद्धतीनं हे कार्य अधिक उन्नत केलं आहे ते नक्कीच कौतुकास्पद आहे आणि त्यांना अर्थातच सुमेधा वहिनींची नेहमीच साथ लाभते. त्यांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असणारे विद्याप्रसारक मंडळाचे विश्वस्त आणि सहकार्यवाह श्रीमान उत्तम भास्कर जोशी, आपलं मनःपूर्वक स्वागत. BN बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर विंदा मांजरमकर, आपल्याला विनंती आहे आपण उत्तम भास्कर जोशी यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर विद्याप्रसारक मंडळाच्या कार्यकारिणी सभासद श्रीमती अल्पना अशोक बापट यांचं देखील मनःपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा डॉक्टर विंदा मांजरमकर, आपल्यालाच विनंती आहे आपण श्रीमती अल्पना बापट यांचंही स्वागत करावं. विद्याप्रसारक मंडळाचे विश्वस्त शरद विठ्ठल वेंगुर्लेकर, आपलं मनःपूर्वक स्वागत. VPM अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर DK नायक, आपल्याला विनंती आहे आपण विश्वस्त शरद विठ्ठल वेंगुर्लेकर यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित विद्याप्रसारक मंडळाचे कार्यवाह अभय वामन मराठे यांचं देखील मनःपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा डॉक्टर DK नायक, आपल्यालाच विनंती आहे आपण अभय मराठे यांचंही स्वागत करावं. विद्याप्रसारक मंडळाचे विश्वस्त आणि कार्यकारिणी सभासद डॉक्टर महेश विजय बेडेकर तसंच कार्यकारिणी सभासद डॉक्टर आनंद विजय बेडेकर, आपलं देखील मनःपूर्वक स्वागत. VN बेडेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे संचालक डॉक्टर नितीन जोशी, आपल्याला विनंती आहे आपण डॉक्टर महेश आणि डॉक्टर आनंद या दोघांचंही स्वागत करावं.
डॉक्टर महेश बेडेकर विश्वस्त आणि कार्यकारिणी सभासद स्वागत करतायत. डॉक्टर नितीन जोशी तसंच डॉक्टर आनंद बेडेकर कार्यकारिणी सभासद विद्याप्रसारक मंडळ, आपलंही मनःपूर्वक स्वागत. कार्यकारिणी सभासद श्रीमान अनिरुद्ध चिंतामण जोशी यांचं देखील मनःपूर्वक स्वागत. VPM TMC लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर श्रीविद्या जयकुमार, आपल्याला विनंती आहे आपण श्रीमान अनिरुद्ध चिंतामण जोशी विद्याप्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सभासद यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर विद्याप्रसारक मंडळ ठाणेचे प्रबंधक CA रवींद्र रघुनाथ रसाळ यांचं देखील मनःपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा श्रीविद्या जयकुमार, आपल्यालाच विनंती आहे आपण रसाळ सरांचंही स्वागत करावं. विद्याप्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सभासद श्रीमान दिलीप गुणाकर जोशी यांचं देखील मनःपूर्वक स्वागत. AK जोशी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉक्टर श्रीमती अस्मिता मोहिले यांना विनंती आहे आपण दिलीप गुणाकर जोशी विद्याप्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सभासद यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर कार्यकारिणी सभासद संतोष उत्तम जोशी यांचं देखील मनःपूर्वक स्वागत, पण ते आज या ठिकाणी आले नाही आहेत. सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण आसनस्थ व्हावं. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि आजच्या या 90 वर्ष पूर्ती निमित्तानं उपस्थित तुम्हा सर्व विद्याप्रसारक मंडळाच्या हितचिंतकांचं, विद्यार्थी, पालक सर्वांचंच मनःपूर्वक स्वागत. ही 90 वर्षांची वाटचाल जी चित्रफितीमधून आपण पाहिली, ही वाटचाल केवळ एकट्या दुकट्याचं काम नाही, कारण कोणतीही संस्था ही केवळ एका व्यक्तीच्या निर्णयांवरती आणि मेहनतीवरती कधीच उभी राहू शकत नाही. त्यामुळं अनेकांचं योगदान एखाद्या संस्थेच्या भरभराटीमध्ये असतं. आणि विद्याप्रसारक मंडळाच्या 90 वर्षांच्या वाटचालीचा विचार केला तर या 90 वर्षांमध्ये अनेकानेक ठाणेकर आणि ठाण्याच्या बाहेरच्या अनेकांचं सहकार्य आणि मदतीचा हात सातत्यानं मिळत राहिला. मग माजी विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, आजी विद्यार्थी, त्यांचे पालक, अनेक हितचिंतक आणि विद्याप्रसारक मंडळाची वर्धिष्णू वाटचाल यासाठी सातत्यानं काही ना काही करण्याचं ध्येय बाळगून तसं करणारे आमचे समस्त हितचिंतक, या सर्वांचंच खरं म्हणजे मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं. परंतु इतक्या प्रत्येकापर्यंत पोचणं आणि या वाटचालीमधल्या त्या सर्वांना वंदन करणं हे नक्कीच कठीण आहे. म्हणून आज आम्ही या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुम्हा सर्वांचे प्रतिनिधी म्हणून श्रीमान चंदूबाई ठक्कर यांचा सन्मान करतो आहोत, जो तुम्हा सर्वांचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात चंदूबाईंना मंचावर आणण्याची विनंती आहे डॉक्टर महेश बेडेकर यांना. चंदूबाईंना आसनस्थ होण्याची विनंती आहे. हा तुम्हा सर्वांचा, या संपूर्ण विद्याप्रसारक मंडळाच्या परिवाराचा सन्मान आहे आणि जो स्वीकारणार आहेत अर्थातच चंदूबाई ठक्कर. श्रीमान चंद्रकांत जमनादास ठक्कर. 1957 साली विद्याप्रसारक मंडळाची शैक्षणिक घोडदौड सुरू झाली. या 1957 ते 90 पर्यंत विविध शैक्षणिक संस्थांची निर्मितीही करण्यात आली. शाळेचा 2 एकर परिसर, तिथल्या 2 शाळा आणि ठाणे महाविद्यालयाचा 13.5 एकरवर पसरलेल्या 5 महाविद्यालयांचा परिसर, त्यांच्या इमारती, या सर्वांची देखभाल करण्याची जबाबदारी 1992 मध्ये श्रीमान चंद्रकांत जमनादास ठक्कर अर्थात चंदूबाई ठक्कर आणि त्यांचे बंधू दिनेशभाई ठक्कर यांनी स्वीकारली. शैक्षणिक संस्थेला साजेसं असं मेसर्स विद्या संकुल प्रकल्प सेवा या नावाने असलेली भागीदारी संस्था म्हणून आपण मंडळाच्या इमारती आणि परिसराच्या देखभालीचं काम सुरू केलं. विविध शैक्षणिक संस्थांची वाढीव नवीन बांधकामं, जुन्या इमारतींची दुरुस्ती, रंगरंगोटी, नवीन फर्निचर बनवणं आणि खरेदी करणं, परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवणं, फॅब्रिकेशन, प्लंबिंगची कामं, बगीचा तयार करणं, विद्युतीय कामं, अशा विविध कामात आपला प्रत्यक्ष सहभाग असून गेली 33 वर्ष आपण आपली ही सेवा अव्याहतपणे देत आहात. रात्रीच्या वेळेला लागलेली आग असो व कोणतीही अडचण असो,
आपण स्वतः हजर राहून समर्थपणे ते सर्व निभावून नेता. अशी 33 वर्ष सेवा देणारे आपण आणि आपले बंधू कैलासवासी दिनूभाई ठक्कर यांचं विद्याप्रसारक मंडळ सदैव ऋणी राहील. आपलं सहकार्य असंच पुढं लाभत राहील याची आम्हाला खात्री आहे. आपल्या या महत्त्वपूर्ण योगदानासाठी आज रविवार दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी संस्थेच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दिवशी हे सन्मानपत्र आपणास बहाल करण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया चंदूबाईंसाठी. आपणा सर्वांच्या समक्ष शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि एक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय. चंदूबाई हा सन्मान स्वीकारणार नव्हते. त्यांना असं वाटत होतं की हा माझा निवृत्तीचा सोहळा आहे. पण चंदूबाई, हा तुमचा निवृत्तीचा सोहळा नाही, कारण तुमच्यासारखी व्यक्तिमत्व अशा संस्थांच्या उभारणीमध्ये आणि ती वर्धिष्णू करण्यामध्ये मोलाचं योगदान देत असतात. त्यामुळं आपली सेवा आम्हाला निरंतर लाभत राहील हा विश्वास आहेच. तुम्ही या सर्व परिवाराच्या वतीनं हा सन्मान स्वीकारलाय याबाबतचा आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे. आणि म्हणून या सन्मानाला उत्तर म्हणून या परिवाराच्या वतीनं आपण 2 शब्द सर्वांना संबोधित करावं अशी विनंती आहे. जोरदार टाळ्यांनी चंदूभाईंचं स्वागत करूया. नमस्कार. विद्याप्रसारक मंडळाचा मी खूप आभारी आहे. गेले 33 वर्षाचा आमचा नाता यापुढेही तसाच राहणार आहे. याच्यात काय वादही नाही, तसं मी काय मनात ठेवणारही नाही. निवृत्ती माझी इच्छा होती म्हणून मी स्वतःही पत्र दिलेलं आहे. मी खूप खूप आभारी आहे मंडळाचा. आभार. धन्यवाद चंदूभाई. 90 वर्षांची वाटचाल, मागची 33 वर्ष निरंतर सेवा देणारे चंदूभाई आणि या 90 वर्षामध्ये विद्याप्रसारक मंडळाच्या सोबत राहणारे आपण सर्व हितचिंतक, विद्यार्थी, पालक. 90 वर्षापूर्वी ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळ अर्थात VPM यांनी शिक्षण, सशक्तीकरण आणि समाजाला उन्नत करण्याच्या ध्येयानं आपला प्रवास सुरू केला. आज एका नव्या युगाच्या उंबरठ्यावर उभं राहून आम्ही आमच्या अभिमानास्पद माजी विद्यार्थ्यांना भविष्यातील त्यांच्या घडणीत सहभागी होण्यासाठी सादर आमंत्रित करीत आहोत. गेल्या अनेक वर्षात आमचे लाखोंमध्ये असलेले माजी विद्यार्थी जगभरातील विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण पदांवर पोचले आहेत याचा आम्हाला सानंद अभिमान आहे. VPM समूहातील संस्थांचं हे अद्वितीय आणि विलक्षण योगदान शैक्षणिक क्षेत्रात सर्वांच्या विशेष दृष्टीस पडणार आहे. डॉक्टर विजय बेडेकर VPMचे अध्यक्ष आमच्या ऐतिहासिक यशाच्या प्रेरणेनं आणि योगदानाचा विस्तार आणि वाढ करण्याच्या दृष्टीनं पुढील दशकातील दृष्टिकोनावर आधारित VPM समूहातील संस्थांना विविध शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट केंद्रांसोबत उभं करण्याचा आणि त्याचा विस्तार जागतिक नेटवर्कपर्यंत करण्याचा आमचा मानस आहे. आपणा सर्वांना हे माहीत आहेच की विद्याप्रसारक मंडळ शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे आणि नफा न कमावता या क्षेत्रामध्ये सातत्यानं तिचं काम सुरू आहे. या समूहातील संस्थांना प्रामुख्याने स्वतःच्या संसाधनांद्वारे तसंच स्वेच्छेनं मिळणाऱ्या देणग्यांद्वारे सहाय्य मिळतं. आमच्या अनेक इमारतींना आता 50 वर्षाहून अधिक काळ झाला असून वर्तमान आणि भविष्यातील शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी किंवा आहेत त्या सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी, सुधारण्यासाठी, इमारतींची पुनर्बांधणी करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळं सर्व आजी माजी विद्यार्थी, आमचे हितचिंतक, आपणा सर्वांना विद्याप्रसारक मंडळातर्फे आजच्या या 90 वर्ष पूर्तीच्या टप्प्यावरती मनापासून एक आवाहन करण्यात येत आहे की आपण सर्वांनी जास्तीत जास्त उदार अंतःकरणानं आणि जमिनीकडं जाणाऱ्या बोटांच्या दिशेनं असणाऱ्या हातांनी महान असं दान करावं, जेणेकरून विद्याप्रसारक मंडळाला पुढच्या 10 वर्षामध्ये जे योजलेले उपक्रम आहेत ते पूर्णत्वाला नेणं सहज शक्य होईल. आपण सर्व भरभरून देणग्या द्याल हा विश्वास आहेच. त्यामुळं शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या विद्याप्रसारक मंडळानं आपल्या विविध संसाधनांना अधिक उन्नत करण्याच्या दृष्टीनं आपणा सर्वांसमोर हे अपील केलंय, हे आवाहन केलंय. आपण त्याचा जरूर मनापासून विचार कराल. हे अपील आपणा प्रत्येकापर्यंत लिखित स्वरूपामध्ये पोचेल. आपण जरूर संपर्क साधून आपल्या मनापासून जी देणगी आपण देऊ इच्छिता ती जरूर द्यावी अशी आपणा सर्वांना आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे.
विद्याप्रसारक मंडळाच्या वतीनं आत्ता जे मी आवाहन केलं, या आवाहनाला प्रतिसाद म्हणून डॉक्टर विजय बेडेकर यांनी मला आवर्जून बोलवून घेऊन एक घोषणा करण्याची विनंती केली आहे. ती घोषणा करण्यापूर्वी माझ्या चेहऱ्यावरचा आनंद मी लपवू शकत नाही आणि त्यामुळं तुमची उत्सुकताही मी आता अधिक ताणू इच्छित नाही. हे जे आत्ता पुढच्या 10 वर्षांच्या उपक्रमाचं आणि शतकपूर्ती महोत्सवाच्या दृष्टिकोनातून या विद्याप्रसारक मंडळाला ज्या वेगवेगळ्या उपक्रमांना पूर्णत्वाला न्यायचं आहे, त्यासाठी जी निधीची आवश्यकता आहे ती आपण तर सारे उदार अंतःकरणानं द्याल हा विश्वास आहेच. पण डॉक्टर विजय वासुदेव बेडेकर यांनी या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आत्ता इथं बसल्या बसल्या 1 कोटी रुपयांची देणगी जाहीर केलेली आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण डॉक्टर विजय बेडेकर यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करूया. आणि या निमित्तानं विश्वस्त म्हणून आपण सर्वांशी संवाद साधावा अशी डॉक्टर विजय बेडेकर आपल्याला विनंती आहे. मित्र, संवाद म्हणजे एवढंच सांगेन की त्यांनी आत्ता सांगितलं की आपल्या समाजामध्ये शिक्षणाचा स्रोत सातत्याने चालू ठेवायचा असेल तर त्यामध्ये होणारे बदल समाविष्ट करून घेणे अत्यंत आवश्यक असतं. आणि ते जर का झाले नाही तर आज तुम्हाला माहिती आहे लोकसंख्येमध्ये भारत 1 नंबरला आहे. जगामधले युरोपियन किंवा अमेरिकन आणि आता आपला शेजारी चायना या क्षेत्रामध्ये फार पुढे आहेत. काही अनेक कारणाकरता गेले अनेक वर्ष आम्ही परदेशामध्ये या कार्यक्रमांकरता म्हणजे सायंटिफिक ज्या परिषदा होतात त्याच्याकरता जात असतो. आणि तेव्हा असं वाटतं की आपण का नाही. मला खात्री आहे की आपल्या विद्यार्थ्यांना, भविष्यातल्या विद्यार्थ्यांनाही तेच सगळं तंत्रज्ञान इथेच शिकता येईल. गेल्या वर्षी 1 लाख विद्यार्थी परदेशात गेले. मला वाटतं आता 1 लाख विद्यार्थी परदेशातून इथे कसे येतील याचा विचार आपण करूया. आणि त्या दृष्टीने विद्याप्रसारक म्हणाल ते आहे तर मी विनंती तुम्हाला करीन. पण नाही तर आपण कुठे आहात, आपल्याला जिथे पाहिजे तिथे मदत करा. पण शिक्षणाकरता जे काही तुम्हाला करता येईल ते करा, एवढी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर विजय बेडेकर. यानंतर या 90 वर्ष पूर्तीच्या निमित्तानं आपणा सर्वांसाठी सांगीतिक मेजवानी योजलेली आहे. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण आसनस्थ होऊन पुढच्या सांगीतिक मैफिलीचा आनंद घ्यावा.